अहो तुम्ही जा संतांकडे, संत तुम्हाला मायेच्या जाळ्यामधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. 1936 साली, बरोबर ना भाऊ? 1936 साली जेव्हा संत तुकाराम नावाचा सिनेमा रिलीज झाला, हो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, हो विनायक महाराज आपण कधीतरी रविवारी संध्याकाळी 4 वाजता एक सिनेमा लागायचा लहान असताना, गावामध्ये कधीतरी कुणाकडे तरी एकच टीव्ही असायचा. त्या काळामध्ये संत तुकाराम नावाचा सिनेमा रिलीज झाला. तो सिनेमा भरपूर लोकांनी पाहिला. त्यामध्ये जे तुकाराम महाराजांचं गेटअप ज्यांच्याकडे होतं, ज्यांच्याकडे गेटअप होतं, ज्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली, असे असणारे विष्णुपंत पागनीस, हो तुकाराम महाराजांचा पोशाख अंगावरती चढवला. परिणाम सांगेल तुम्हाला मी, ऐका. हो सिनेमाचं शूटिंग चालू झालं. ते डायरेक्टरची भेट विष्णुपंत पागनीसांकडे झाली आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका साकारायची गुरुजी. हो त्या माणसाने, त्या डायरेक्टरने विष्णुपंत पागनीसांच्या हातामध्ये तुकाराम महाराजांची गाथा ठेवली, तुकोबारायचा विना ठेवला, तुकोबारायची चिपळी ठेवली आणि सांगितलं हा गाथा रोज वाचा, हा गाथा रोज वाचा, ही हो भजन करा. विष्णुपंत पागनीसांनी गाथा घरी नेला आणि रोज गाथा वाचावी, रोज अभंग वाचावे. तुकाराम महाराज असं भजन करत असतील, तुकोबाराय या भंडार डोंगरावर असं जात असतील, तुकोबाराय असं भजन करत असतील. गाथा वाचला महाराज, माथा ठिकाण्यावरती आला. जगद्गुरु तुकाराम महाराज चालता चालता हो विष्णुपंत पागनीसांच्या लक्षात येऊ लागले. बोलता बोलता संत लक्षात येऊ लागले, आपण गाथा वाचतच नाहीत महाराज, म्हणून आपला माथा ठिकाण्यावर येत नाही. विष्णुपंत पागनीसांनी तो गाथा आपल्या जीवनामध्ये हो उतरून घेतला. गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपल्या जीवनामध्ये साकारला, आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतला. इथपर्यंत नाही थांबले, सिनेमाची शूटिंग सुरू झालं. विष्णुपंत पागनीस नट होते, एक अभिनेता होते, त्यांना ते काम करायचं म्हणून ते काम करत होते. हो जगद्गुरु तुकाराम महाराजांची पगडी डोक्यावरती आहे, अंगामध्ये 12 बंदी आहे, अंगामध्ये धोतर आहे, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळी आहे, समोर गाथा आहे. तुकाराम महाराजांची भूमिका करायची म्हटल्यानंतर अहो ज्या तुकोबारायचे चरित्र आपण वाचतो, ते चरित्र आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणतं. ज्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका करायची, तो काय माणूस राहिला असेल का? हो सिनेमाचं शूटिंग चालू झालं. काही दिवसाचं सिनेमाचं शूटिंगही पार पडलं. पुण्यासारख्या सिटीमध्ये ते शूटिंग चालू होतं. एक दिवस कॅमेऱ्याची काही तांत्रिक अडचणीमुळे शूटिंग 10-5 मिनिटं थांबवण्यात आली आणि सगळ्या टीमला सांगितलं टोनपे गुरुजी सगळ्यांनी चहा पिऊन या. चहा पिण्याकरता सगळी टीम बाहेर गेली. आता 10-5 मिनिटाचा ब्रेक आहे म्हटल्यानंतर विष्णुपंत पागनीसांनी आपल्या डोक्यावरचा पगडी, आपल्या डोक्यावरची विणा खाली ठेवली नाही. हो 10-5 मिनिटासाठी ब्रेक झाला म्हटल्यानंतर आपला पोशाख उतरवणं योग्य वाटलं नाही. हो गुळीक महाराज, म्हणून विष्णुपंत पागनीस चहा पिण्याकरता बाहेर रस्ता क्रॉस करून गेले. चहा पिण्याकरता सर्व मंडळी बसले. पण अशा परिस्थितीमध्ये हजारो वारकऱ्याची दिंडी तिथून चालली होती, हजारो वारकरी तिथून चालले होते. ऐका ना, त्यांच्या असं लक्षात आलं इथं जगद्गुरु तुकाराम महाराज बसलेत, हातामध्ये विणा आहे, डोक्यामध्ये पगडी आहे, अंगामध्ये 12 बंदी आहे, हातामध्ये चिपळी आहे. त्यांच्या दिंडीवाल्याच्या लक्षात आलं जगद्गुरु तुकाराम महाराज बसलेत. झालं आपल्याला ते दर्शन. चाललो होतो आपण देहुला तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरिता, झालंय ते दर्शन आपल्याला इथं. आता आपल्याला देहुला जायची गरज नाही. सगळी हजारो लोकांची दिंडी ओळाली महाराज आणि विष्णुपंत पागनीसांच्या चरणी लोटांगण घातलं, दर्शन घेतलं विष्णुपंत पागनीसांचं. काही काळात, काही वेळ गेल्यानंतर विष्णुपंत पागनीसांच्या डोळ्यात पाणी आलं. दादा कोण असतील हे तुकोबाराय, कोण आहेत हे तुकाराम महाराज? अहो ज्यांचा पोशाख मी अंगावरती घातला, ज्यांची पगडी मी माझ्या डोक्यावरती घेतली, ज्यांच्या नावानं मी गळ्यामध्ये विणा घेतला, ज्यांच्या नावानं मी माझ्या अंगामध्ये 12 बंदी घातली, कोण तुकोबाराय असतील? डोळ्यात पाणी आलं आणि खऱ्या अर्थाने विष्णुपंत पागनीसांनी स्वतःच्या जीवनामध्ये बदल करून घेतला. कोण आहे तुकोबार आहे? त्या दिवशी विष्णुपंत पागनीसांनी ठरवलं आता नट म्हणून नाही जगायचं, आता तुकाराम महाराज म्हणून जगायचं. हो तुकाराम महाराज म्हणून जगायचं, तुकाराम महाराज म्हणून मरायचं. आता कोणतंच काम नाही करायचं. काही काळाने पुन्हा शूटिंग सुरू झाली. अभिनय करत करत सिनेमाची शूटिंग संपलं, सिनेमा रिलीज झाला. विष्णुपंत पागनीस आपल्या घरी गेले आणि आता तुकोबाराय म्हणून विष्णुपंत जगू लागले.
विष्णुपंत पागनीस तुकाराम महाराज म्हणून जगू लागले. आता विष्णुपंत पागनीसांतला काहीच पाहिजे नव्हतं. हो, काहीच पाहिजे नव्हतं. इकडे सिनेमा इतका चालला महाराज. हो, चौपटीनं पैसे जमा झाले सिनेमावाल्या. किती? चौपट सिनेमा चालला, चौपट पैसे जमा झाले. हो, इकडे सगळं आनंदी आनंद होता. पण विष्णुपंत पागणीस घरी भजन करत होते. आता गाथा सोडून दुसरं काही करायचं नाही. गाथा सोडून, तुकोबाराय सोडून काही करायचं नाही. तुकाराम महाराज म्हणूनच जगायचं. म्हणून जगद्गुरु विष्णुपंत पागणीस घरात भजन करत होते. डायरेक्टरचा बराच काळ गेला, चौपटीनं पैसे जमा झाले. आणि म्हणून त्या डायरेक्टरला आठवण आली, विष्णुपंत पागणीस ज्यांना आपल्याला मानधन द्यायचं होतं कर्दळे साहेब, ते मानधन न घेता निघून गेले. माया जाळ सांगतो तुम्हाला, संत माया जाळामधून बाजूला काढतात. संतांकडे जा, आपलं अंतःकरण स्वच्छ करा. संतांकडे जा, संत आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. त्या डायरेक्टरनं विष्णुपंतांचं मानधन घेऊन विष्णुपंत पागणीसांच्या घरी आले आणि विष्णुपंत पागणीसांचं दार वाजवलं. दार वाजवलं. विष्णुपंत उठून बाहेर आले. आतमध्ये त्यांना बसवलं, पाणी दिलं. विचारलं विष्णुपंत पागणीसाने, कशा करता आला आहात, काय काम आहे? म्हटल्याबरोबर त्या डायरेक्टरनं सांगितलं, महाराज अहो विष्णुपंत, अहो सिनेमा रिलीज होऊन 6 महिने झाले, अजून तुम्ही त्याच गेटअप मध्ये दिसताय. हो, त्याच गेटअप मध्ये. काय काम काढलं? मी आता कसल्याही शूटिंगला येणार नाही, माझ्याकडे आता ते काही काम नाही, मी तुमच्याकडे येणार नाही. त्या डायरेक्टरने सांगितलं, महाराज येऊ वाटलं तर या, नका येऊ, पण तुमचं जे मानधन आणलंय ते मानधन तर तुम्ही घ्या. विष्णुपंत पागणीसांच्या डोळ्यात पाणी आलं. या महाराष्ट्राला ज्या संत तुकाराम महाराजांनी हा गाथा दिला, हे अनमोल असणारं धन दिलं, ज्या धनावरती, ज्या गाथ्यावरती लाखोवधी रुपयाचे आज उलाढाल होते महाराज. लाखो आमच्यासारखी जीवन त्या गाथ्यावरती जगतात. असा गाथा, अनमोल लाख मोल किमतीचा गाथा आमच्या हातात असताना, लाख मोलाची किंमत आमच्या हातात असताना आम्हाला काय करायचे ते धन? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग वाचले. ओ सोने रूपी आम्हा मृत्यके समान, नको हे पैसा धन संपत्ती. हो, आपण वाचतो, अभंग खिशात ठेवतो. विष्णुपंत पागणीसांनी ते अभंग वाचले सुद्धा होते आणि आचरणात सुद्धा आणले होते. विष्णुपंत पागणीसांनी हात जोडले आणि सांगितलं, डायरेक्टर साहेब मला ते तुमचं मानधन नकोय. मानधन नकोय असं म्हणणारा महात्मा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी पाहतोय. मानधन नकोय म्हणजे काय? अहो विष्णुपंताने सांगितलं नकोय मानधन. अहो चेष्टा करता काय? सिनेमा चौपट चालला, मला माहिती आहे तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी त्या मानधनाविषयी अजून जास्त आशा निर्माण झाली असेल. चौपट पद्धतीनं पैसा जमा झाले, चारपट पैसे जमा झाले. कुठेतरी तुमच्या अंतःकरणामध्ये पैसे वाढून मिळावे की काय असा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये जागा झाला असेल. पण सांगतो तुम्हाला, तुमचं ठरल्यापेक्षा डबल मानधन घेऊन मी आलो. विष्णुपंत पागणीस हे मानधन घ्या. विष्णुपंतांनी हा शब्द ऐकल्याबरोबर विष्णुपंतांनी सांगितलं, तुम्ही डबल काय, मला चौपट जरी मानधन दिलं तरी मी घेणार नाही. अहो चौपट काय, तुम्हाला जेवढं मिळालंय तेवढं जरी मानधन मला दिलं तरी मी ते मानधन घेणार नाही. कारण मी आता तुकोबारायचा झालो, मी आता एखादा सिनेमाचा हिरो राहिलो नाही, मी नट राहिलो नाही. हो, माया जाळामधून संत महात्मेच सोडू शकतात. संतांशिवाय आपल्याला ह्या मायेच्या जाळ्यामधून कोणीही सोडू शकत नाही. आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, आपण या माया जाळामधून बाजूला व्हावं असं वाटत असेल, तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल. संतच आपला उद्धार करू शकतात, संतच आपल्याला सोडवू शकतात आणि संतच आपल्याला आपलं करू शकतात आणि तात्काळ आपल्यामध्ये बदल करून घेऊ शकतात. गाडे महाराज आपणा सारी करीती तात्काळ, अपना सारी के करते तत्काल, अपना सारी के करते तत्काल, अपना सारी तत्काळ, अपना सारी के करीती तात्काळ.
करीते तात्काळ अपना सारी के करीते तात्काळ अपना सारी के करीत तात्काळ नाही काळ वेळ याला अपना सारी के करीत तात्काळ नाही काळ वेळ याला नाही काळ वेळ तया लागी अपना सारी के करीत तात्काळ अपना सारी के करीत आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संतांकडे तुम्ही गेलात तर संत महात्मे तुम्हाला आपलंसं करून घेतील आणि तुमचा उद्धार करतील. ह्या मायेच्या जाळ्यामधून संत महात्मे बाजूला काढतील. संतांकडे जा, संत आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. हो, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप तुम्हाला या काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाहीत, ह्या मायेच्या जाळ्यामधून सोडू शकत नाहीत. अभंगाचा भाव आपल्याला धावत्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 चरण आपले या ठिकाणी झालेले आहेत. पुढे अजून 10 मिनिटं घेऊ. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा मधलं भजन घेऊ. पुढील 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायला काही हरकत नाही. विठोबा रखुमाई, रखुमाई